सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सुरक्षा रक्षक मंडळची नवीन भरती या ठिकाणी निघालेली आहे, जाहिरात आलेली आहे। मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार या ठिकाणी सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळची बाकीच्या जिल्ह्याची भरती या ठिकाणी आपल्याला लवकरच पाहायला भेटणार आहे। तर आपला जो विद्यार्थी मित्रांनो अंदाज या ठिकाणी 100% लागला। म्हणजे सांगायचं तुम्हाला एवढंच राहते की तुम्ही जे आतापासून तयारीमध्ये लागा, तुमची तयारी होणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे काही जे विद्यार्थी मित्रांनो सांगण्याचा उद्देश राहते भरतीच्या अगोदर। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली। शिक्षण 12वी पास लागते। महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 22,000 रुपये महिना भेटणार आहे। मेन म्हणजे खाकी वर्दी आहे। सुरक्षा रक्षक मंडळला जे विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसारखी, आणि आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे, जे काही सरकारी धरण आहे, जे काही सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय, धरण आहे, बांध आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जे महानगरपालिका आहे, त्याचबरोबर दवाखाने आहे, त्याचबरोबर जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, अशा ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपली ड्युटी या ठिकाणी लागणार आहे। लक्षात ठेवा, जे काही पाटबंधारे विभाग आहे, जेवढे काही विभाग आहे सरकारी, तर त्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी राहते सुरक्षा रक्षक मंडळची, आणि पगार सुद्धा 22,000 रुपये महिना, आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्युटी भेटते। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरती कोणत्या महिन्यामध्ये निघाली आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी निघाली ते तुम्हाला सांगणार आहे। जाहिरात सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती निवड प्रक्रिया आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते। लक्षात ठेवा, आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरतात येते। वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत, मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सुद्धा 18 ते 40 पर्यंत। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। 22,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी जाहिरात दाखवून देतो। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। बघा या ठिकाणी जाहीर सूचना, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा चंद्रपूर व गडचिरोली समुच्च पूल तयार करण्यासाठी जाहिरात। चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्च पूल तयार करायचा आहे। म्हणजे 396 जागा या ठिकाणी भरायच्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्च पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय। त्यानंतर बघा या ठिकाणी खाली काय म्हटलं आहे, तर वेबसाईट दिली आहे www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आला होता आहे, आणि 6 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। 6 वाजून 15 मिनिटापर्यंत आपण 6 ऑगस्टला फॉर्म म्हणजे शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही या ठिकाणी भरती निघाली। तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर आपण या ठिकाणी 7 जुलैपासून फॉर्म भरू शकणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मोबाईलमधून सुद्धा आपण फॉर्म भरू शकता। जर समजा तुम्हाला मोबाईलमधून फॉर्म भरता येत नसेल तर नेट कॅफेमध्ये जायचं, जे काही सायबर कॅफे आहे, जे काही नेट कॅफे आहे, तर इथं जायचं, तिथून जे विद्यार्थी मित्रांनो आपण फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा, ठीक आहे। तर नेट कॅफेमध्ये, सायबर कॅफेमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला फॉर्म भरून देणार आहे। 50-100 रुपये बोली करून घ्यायची, एवढे देतो म्हणा, कारण की सोपाच फॉर्म आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरणे या ठिकाणी 7 जुलैपासून चालू आहे। आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर
यामध्ये कोणताही पेपर नाही आणि याचबरोबर यामध्ये कोणतेही जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखतने ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। तर उंची पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 158 सेंटीमीटर आहे। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 45 किलोच्या वरती असलं पाहिजे। 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आणि आपल्याला बोनस मार्क्स कशा प्रकारे भेटणार आहे त्याबद्दल बोलणार आहे। तर बघा या ठिकाणी तर पुरुष उमेदवारांसाठी 100 मार्काचा ग्राउंड आहे। 1600 मीटर 40 मार्कासाठी, 100 मीटर 30 मार्कासाठी, गोळाफेक 30 मार्कासाठी। तर पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क आणि 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क आणि 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क आणि 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क। अशा प्रकारे 1600 मीटरमध्ये 40 मार्काचा ग्राउंड आहे आणि 100 मीटर यामध्ये तुम्ही 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। जसा टाइम कमी येणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर गोळा फेक आहे 8.5 मीटरपेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला तर 30 मार्क भेटणार आहे आणि जसं तुम्ही कमी फेकसाल तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर आपण महिला उमेदवारांचं जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क आणि 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क आणि 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क आणि 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क आणि 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क आणि 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून आपल्याला या ठिकाणी मार्क या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी 100 मीटर आहे। 100 मीटर महिला उमेदवारांना आहे, तुम्ही जर 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। 14 ते 15 सेकंड जर आपल्याला लागले तर 24 मार्क, 15 ते 16 सेकंड लागले 100 मीटरमध्ये 20 मार्क, 16 ते 17 सेकंड लागले 16 मार्क, 17 ते 18 सेकंड लागले 12 मार्क आणि 18 ते 19 सेकंड लागले 8 मार्क, 19 ते 20 सेकंड लागले 2 मार्क। अशा प्रकारे मार्क भेटणार आहे। आणि गोळाफेकमध्ये जर आपण पाहिलं तर गोळाफेक यामध्ये तुम्ही 6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 5.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण 6 मीटरपेक्षा कमी जर फेकला 24 मार्क भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क्स पण या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। तुमचं NCC ए सर्टिफिकेट झाले असेल तर 2 मार्क बोनस भेटणार आहे। NCC बी सर्टिफिकेट झालं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे। NCC सी सर्टिफिकेट झालं असेल तर 6 मार्क आपल्याला बोनस भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला आणि त्याचबरोबर MSCIT झालं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे। अशा प्रकारे बोनस मार्क्स भेटणार आहे। तर सध्याच्या कंडिशनला चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघाली आहे। आता बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर याच्या अगोदर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळाची भरती 100% पडणार आहे म्हणून। तर विद्यार्थी म्हणून आपला जो अंदाज हा या ठिकाणी लागलेला म्हणजे सांगायचं एवढंच की म्हणजे तुम्हाला भरती निघायच्या अगोदर कोण सांगतो जेणेकरून तुमची तयारी झाली पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, ठीक आहे। तर बाकीच्या जिल्ह्याची पण सुरक्षा रक्षक मंडळाची जी भरती आहे हे एखाद्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आपली जी तयारी आहे चालू ठेवा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।